स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कॉन्स्टेबल एका मुलीला घेऊन येतात आणि म्हणतात की आणखी एक मुलगी सापडली. ही सुद्धा हिच्यासोबत रात्रभर होती आणि त्याच हॉटेलमध्ये होती. इन्स्पेक्टर म्हणतात की याचा अर्थ आणखी सुद्धा मुली होत्या हे खरं आहे. इन्स्पेक्टर विचारतात की आणखी 2 मुली होत्या त्या कुठे? तेव्हा कॉन्स्टेबल ताई म्हणतात मुलगी घरी गेली आहे आणि तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आजच्या व्हिडिओचं आपलं लाईकचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओचं लाईकचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. 3. सोनालीचे वडील म्हणतात की अहो साहेब, यांचं प्लॅनिंग तर आधीच झालं असणार. तेव्हा पल्लवी म्हणते तुम्ही आमच्यावर उगाच खोटे आरोप करताय आणि का आम्हाला विचारतात की काय नाव तुझं? त्यावर ती मुलगी सांगते की पूजा. इन्स्पेक्टर विचारतात की पूजा, मला सांग की काल तू सोनालीसोबत होतीस? कोणाचं एक्स्ट्रा लेक्चर होतं? तेव्हा पूजा रडायला लागते. इन्स्पेक्टर म्हणतात की पूजा जरा शांत हो. हे बघ, मला सांग की तू तिथे काय बघितलं? मला सगळ्या गोष्टी सविस्तर सांग. पूजा म्हणते की मला काहीच माहीत नाही, खरंच मला काहीच माहीत नाही आहे. इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल ताईला सांगतात की शिंदे मॅडम हिला बाहेर घेऊन जा. पूजा तिथून निघून गेल्यानंतर पल्लवी म्हणते की साहेब अहो, ह्या मुली कुठल्याच प्रश्नाचं नीट उत्तर देत नाहीये. नक्की काय झालं आणि कोणामुळे झालं काहीच स्पष्ट सांगत नाहीयेत त्या. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, त्यांची चौकशी केल्यानंतर आम्हाला खरं काय ते समजेलच. सध्या आम्हाला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. इन्स्पेक्टर विचारतात की मला सांगा मॅडम, शांतनू सूर्यवंशी रात्री कुठं होते हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता तुम्ही सांगा की रात्री नक्की ते कुठे होते? पल्लवी शांत राहते. पल्लवीला आठवतं जेव्हा तिने शांतनूला विचारलेलं असतं तेव्हा शांतनू म्हणत असतो की आता मला काहीच विचारू नको आणि जेवणासाठी माझी वाटही बघू नको, मी काहीतरी बाहेर खाऊन घेईल. आणि शांतनू तसाच रूममधून बाहेर गेलेला असतो. इन्स्पेक्टर म्हणतात की आता उत्तर द्या मिसेस पल्लवी, हे रात्रभर कुठे होते? घरी होते की कॉलेजमध्ये होते? पल्लवी म्हणते की सर, काल आमच्या घरामध्ये जरा वाद झाले होते म्हणून शांतनू अस्वस्थ होते, म्हणून मग ते जरा घराबाहेर पडले होते. त्यावर इन्स्पेक्टर विचारतात की मग ते परत कधी आले? पल्लवी सांगते की उशीर झाला होता सर, म्हणजे जेवणासाठीही वाट बघू नका असं सांगूनच गेले होते ते. इन्स्पेक्टर विचारतात की मग तुम्ही त्यांना फोन नाही केलात? पल्लवी सांगते की सर, मी फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. इन्स्पेक्टर विचारतात की का? तेव्हा पल्लवी सांगते की अहो, कामात होते ते. इन्स्पेक्टर म्हणतात की कामात म्हणजे घरात अस्वस्थ झालेला माणूस बाहेर जातो आणि कामात असतो का? पल्लवी म्हणते की अहो, म्हणजे बाहेर नाही. तर इन्स्पेक्टर विचारतात की मग कुठे होते? शांतनूला आठवतं की शांतनूने पल्लवीला मेसेज केलेला असतो, डोक्यातले विचार जाण्यासाठी मी इथे कॉलेजमध्ये येऊन बसलोय, काम करतोय. तू झोप आणि वाट बघू नकोस. इन्स्पेक्टर विचारतात की बोला मिसेस पल्लवी, शांतनू सर घरी होते की कॉलेजमध्ये होते? तेव्हा पल्लवी सांगते की कॉलेजमध्ये होते. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर शांतनूला विचारतात की ह्या सांगताय ते खरं आहे का? तुम्ही खरंच कॉलेजमध्ये होते का? आणि असं जर होतं तर तुम्ही मला आधीच सांगायचंत ना, आमचा वेळ वाचला असता. याचा अर्थ हे जेव्हा प्रकरण झालं तेव्हा तुम्ही कॉलेजमध्येच होतात मिस्टर शांतनू. सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत, त्यामुळे अधिक चौकशीसाठी तुम्हाला अटक करावी लागेल. आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो. पल्लवी म्हणते की साहेब प्लीज त्यांना अटक करू नका. ते कॉलेजमध्ये होते हा फक्त एक योगायोग आहे. ते असं कधी करू शकत नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्यावरून तेच दोषी आहेत हे सिद्ध होतंय. त्यांनीच या मुलींना इथं बोलावून घेतलं ही शक्यता आहे. त्यांचाच माणूस त्या मुलींना तिथून हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्यांच्यासोबत गैरप्रकार घडला. आणि ज्यावेळी त्या मुलींवर गैरप्रकार होत होते त्यावेळी शांतनू सर इथंच होते. याचा अर्थ काय होतो मिसेस पल्लवी सूर्यवंशी? मिस्टर शांतनू, आम्ही तुम्हाला अटक करतोय, चला आमच्यासोबत. पवार बेड्या द्या. आणि मग इन्स्पेक्टर शांतनूच्या हातात बेड्या घालून आणि शांतनूला घेऊन जात असतात. तेव्हा सर्वजण म्हणत असतात की सर, तुम्ही त्याला अशी अटक नाही करू शकत. परंतु इन्स्पेक्टर कोणाचंही ऐकत नाही, ते शांतनूला घेऊन जात असतात. सोनालीच्या आईवडिलांच्या मनासारखं झालेलं असतं. इन्स्पेक्टर सर जेव्हा शांतनूला घेऊन जात असतात तेव्हा पल्लवी प्रचंड रिक्वेस्ट करत असते, परंतु इन्स्पेक्टर काही थांबत नाहीत.
पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू प्लीज तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू मी काहीही करून तुम्हाला बाहेर काढेल. विनायक म्हणतो की शांतनू तू अजिबात काही काळजी करू नको. मोठ्यातला मोठा वकील शोधेल तुझ्यासाठी, पण तुला त्रास होऊ देणार नाही. प्रभाकर सर म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं नाही करू शकत. इन्स्पेक्टर म्हणतात की मला माझी ड्युटी चांगलीच कळते. शांतनू मात्र काहीही बोलत नसतो, तो एकदम स्तब्ध असतो. रिपोर्टर शांतनूला विचारतात की शांतनू सर तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे का? पल्लवी म्हणते की तुम्ही काही पण विचारू नका, तुम्हाला काहीच माहीत नाहीये. रिपोर्टर म्हणतात की पण त्यांना पोलिसांनी अटक केली हे तर खरं आहे ना? म्हणजे घडलेलं हे प्रकरण आणि अटक दोन्हीही खरं ठरलंय. आम्ही जे बोललोय ते सर्व खरं आहे. बोला शांतनू सर, तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील. इन्स्पेक्टर मीडियाला बाजूला करतात आणि शांतनूला तिथून घेऊन जातात. विनायक पल्लवीला म्हणतो की पल्लवी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आपल्या शांतनूला काहीही होणार नाही. विनायक मनात म्हणतो की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शांतनू काही सुटत नाही, डोंट वरी. तर इकडे मोठी आई विभावरी आणि मेघनाला म्हणते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मी शांतनूसाठी देवाकडे साकडं घातलंय आणि तुम्हाला माहिती आहे ना आपल्या संस्थेचं नाव किती मोठं आहे, लोकांना आदर वाटतो आपल्याबद्दल. ते आम्हाला दुर्बुद्धी सुचली होती त्यामुळं काही वाईट गोष्टी घडल्या होत्या, पण आता असं नाही होणार. आणि शांतनूवर तर माझा इतका विश्वास आहे ना की तो असं वाईट काम तर कधीच करणार नाही. बघा तुम्ही तुमच्या तब्येतीकडे थोडं लक्ष द्या, थोडा चहा घ्या बघू. मोठी आई विभावरी आणि मेघनाला चहा देतच असते. तितक्यातच प्रभाकर आणि प्रदीप तिथे येतात. विभावरी विचारते की काय झालं, आम्ही किती फोन आणि मेसेजेस केले, प्रकरण मिटलं का? म्हणजे त्या मुलीने तिचे आरोप परत घेतले ना? मेघना म्हणते की नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार, हो ना काका? परंतु प्रदीप आणि प्रभाकर शांतच असतात. मेघना म्हणते की आणि हे काय, भाऊजी आणि पल्लवी कुठे आहे, ते मागून येत आहेत का? प्रदीप म्हणतो की तुम्हाला दोघींना जे वाटतंय त्याबद्दल तसं काहीच झालेलं नाहीये. विभावरी म्हणते की म्हणजे नक्की काय झालंय ते तर सांगा आम्हाला. प्रदीप सांगतो की शांतनूला अटक झाली आहे. हे ऐकल्यावर विभावरी आणि मेघनाला मोठा धक्काच बसतो. मोठ्या आईला तर प्रचंड आनंद झालेला असतो, परंतु नाटकं करण्यासाठी हातातला चहा ती खाली पाडते. मोठी आई म्हणते की अरे देवा, काय सांगताय काय प्रदीप भाऊजी, आपल्या शांतनूला अटक झाली? हो, हे असं कसं झालं? आपण एक काम करूया, आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊयात. नाहीतर त्या मुलींच्या आईवडिलांना सांगूयात का की आमचा शांतनू तसा नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला. तेव्हा प्रदीप म्हणतो वहिनी तुम्ही जरा शांत राहा, आम्ही पोलिसांना काही विरोधच केला नसेल असं म्हणायचंय का तुम्हाला? विभावरी म्हणते की हो ना, म्हणजे कोणीही येऊन आरोप करतं तर पोलिसांनी आरोप कसे काय मान्य केले हे? प्रभाकर सर म्हणतात की विभा अगं त्याच वेळी शांतनू कॉलेजमध्ये हजर होता. प्रदीप म्हणतो की हो ना, आणि तोच मुद्दा धरून पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि शांतनूला अटक केली. आम्हाला बोलायला सुद्धा दिलं नाही शांतनूसोबत. आता कुठलाही ठोस पुरावा सादर करेपर्यंत ते त्याला सोडणार नाहीत. अबूदादा मला तर असं वाटतंय की आता कुठले आपले कॉन्टॅक्टसुद्धा आपल्याला वापरता येणार नाही. हे प्रकरण आता जास्तच चिघळलंय. प्रभाकर सरांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, ते एका जागेवर बसून घेतात. तर इकडे पल्लवी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. ती शांतनूजवळ जाते आणि म्हणते की शांतनू ऐका माझ्याकडे एकदा बघा फक्त. परंतु शांतनू तिच्या डोळ्यात डोळे घालूनही बोलू शकत नसतो. पल्लवी म्हणते की शांतनू मला माहिती या प्रकरणामध्ये तुम्ही पूर्ण निर्दोष आहात आणि या प्रकरणात तुमचा काहीही हात नाही, हे लवकरात लवकर सिद्ध करून मी तुम्हाला इथून बाहेर काढेल. मी अजिबात काही काळजी करू नका. परंतु शांतनू काहीही बोलत नसतो. पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज काहीतरी बोला. मी असे गप्प राहू नका. आता तुमच्या मनात काय चालू असेल मी समजू शकते. खूप त्रास होत असेल तुम्हाला. मी तुमच्यासाठी चांगल्यातला चांगला वकील शोधून लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढेल. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. विनायक म्हणतो की शांतनू पल्लवी जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. बघ तू गप्प नको राहूस, पण रागाच्या भरात चुकीचं पाऊलही उचलू नकोस. हे जे काही घडले ते खूप अनएक्सपेक्टेड आहे. आता आपण सर्व मिळून फाईट करू. शांतनू आता मी तुला एक दिवसही इथे राहू देणार नाही. मी तुला लवकरात लवकर बाहेर काढणार. त्यातच इन्स्पेक्टर तिथे येतात. पल्लवी म्हणते की सर ऐका ना, खरंच शांतनू सर निर्दोष आहेत. परंतु कोणीच त्यांच्याबद्दल अशी तक्रार केलेली नाहीये आणि तुम्ही ओळखता ना त्यांना? इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम हे बघा, मी त्यांना ओळखतो की नाही ओळखत किंवा त्यांची इमेज चांगली आहे की वाईट आहे हा मुद्दाच नाहीये. सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहे. आता ते खरे आहेत की खोटं आहे हे कोर्टच उत्तर देईल. एवढ्यातच एक फोन येतो. इन्स्पेक्टर फोन घेतात. ते म्हणतात की
इन्स्पेक्टर स्वप्नील शिंदे बोलतोय, बोला. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये. आपण यावर सविस्तर बोलूयात, असं म्हणून इन्स्पेक्टर फोन ठेवून देतात. इन्स्पेक्टर पल्लवीला सांगतात की या मुलीबरोबर असणारी आणखी एक मुलगी आहे शिवानी. आता तिच्या पालकांचा फोन होता, त्यांचा देखील शांतनूवरच संशय आहे. आता ते स्वतः येत आहे त्यांच्या विरोधात कंप्लेंट करायला. मला असं वाटतं मॅडम, ही केस आता गंभीर दिशेने वळण घेते. पल्लवीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. जेव्हा पल्लवी आणि विनायक दोघंही पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात, पल्लवी मात्र टेन्शनमध्ये असते. विनायक विचारतो की पल्लवी काय झालं? तेव्हा पल्लवी म्हणते की दादा हो, हे काय झालं हो? शांतनूसारख्या एवढ्या चांगल्या आणि प्रतिष्ठित माणसावर असे गलिच्छ आरोप कसं कोणी लावू शकतं? परत एवढी एकच मुलगी नाही तर ती दुसरी मुलगीसुद्धा. हे सर्व काय चाललंय ना तेच मला कळत नाही. खूप खचून गेलेत हो शांतनू, आणि आता त्यांना ह्या अवस्थेत सोडून जावंसंही वाटत नाही आहे मला. विनायक म्हणतो की पल्लवी, आय कॅन अंडरस्टँड. तुलाच काय, मलासुद्धा बघवत नाही आहे शांतनूकडे. लहानपणापासून बघत आलोय त्याला, पण याआधी एवढा डिप्रेस मी त्याला कधीच बघितलं नव्हतं. आणि प्लीज तू रडू नकोस, कारण तू एनर्जी आहेस त्याची. आपल्या कुटुंबाची ताकद आहेस तू. शांतनूचा स्वाभिमान त्याला परत मिळवून देण्यासाठी तुला उभं राहायचंय पल्लवी. माझा विश्वास आहे की हे तू नक्की करशील. तू खूप ब्रेव आहेस. पल्लवी म्हणते की हो दादा, तुम्ही म्हणताय ते खरंय. आता तर मलाच लढावं लागेल. सत्य काय आहे ते मी शोधेल. शांतनूंना ह्या प्रकरणातून बाहेर काढेल. त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचा सन्मान मी त्यांना परत मिळवून देईल. दादा तुम्ही घरी जा. शांतनूसाठी एखादे चांगले वकील भेटताय की नाही हे मी बघते. नायक म्हणतो की वकील? अगं मग शोधायला कशाला जायला पाहिजे? आपले वकील आहेत की. अगं हुशार आहेत ते, आणि खूप वर्षांची प्रॅक्टिस देखील आहेत त्यांना. अगं आपल्या शांतनूला ते नक्की सोडवतील. पल्लवी, अजून एक गोष्ट, या लढ्यामध्ये मी तुझ्यासोबत ठामपणे उभा आहे. माझ्या भावावर जे काही आरोप झाले त्यांना खोटं ठरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. प्रॉमिस. चल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, वकील म्हणतात की शांतनू सूर्यवंशींची केस मी घेऊ शकत नाही. पल्लवी म्हणते की हो, पण का? वकील म्हणतात की एका मुलीवर अन्याय झालाय आणि अन्याय झालेल्या मुलीची केस मी घ्यावी असं मला नाही वाटत. मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत नाहीयेस ना? तेव्हा मोठी आई म्हणते की तुम्ही नका काळजी करू. मी लवकरात लवकर एका चांगल्या वकिलाचा नंबर मला मिळवून द्या. मग पुढचं सगळं मी बघते. मोठी आई पल्लवीला विचारते की वकिलांचं काय झालं? चांगले वकील मिळाले का? पल्लवी म्हणते की नाही अजून. मोठी आई म्हणते की अगं माझ्या ओळखीचे एक चांगले वकील आहेत, आपण जाऊयात का त्यांच्याकडे? तेव्हा पल्लवी विचार करायला लागते. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते राजश्री मायेकर, चंद्रशेखर भातवाडेकर, वैभव कुष्टे, धनश्री देशमाने, सुनील हुलवले, RJ वॉरियर, मुकुंद कुलकर्णी, नीलम चित्रे, लता देसाई, बिनी, अनुराधा दानी, मुकुंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर एलवंडे, मुकुंद कुलकर्णी, बीना परांजपे, मंदा खरे, गीता R, आनंद केसवानी, आकाश जाधव. या सर्वांनी कालच्या व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.